भगवान की जय, पवन सुत हनुमान महाराज की जय। बोला 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 ममाच्या नावानं। ते नागयूत निज शक्ती, त्या बळाची अंगी मस्ती, तेने बळे ते दुर्मती, अगस्त प्रती डळू गेली। हो, या ठिकाणी भिकाऱ्यासारखी उभा असायची, परंतु जे अंगामध्ये बळ असते ना, जे अंगामध्ये असणारा स्वभाव त्याला मूळ स्वभाव म्हणायचा, आहे का नाही? हे ती काहीतरी म्हणतात ना, काही केलं तरी मूळ स्वभाव जाईना। भिकारीन राजाची राणी झाली तरी सुद्धा मूळ स्वभाव जाईना, अशी गत ताटिकेची झालेली आहे। अंगामध्ये हजारो नगाचं असणारं बळ होतं, हजारो नगाचं बळ असल्यामुळे एके दिवशी तिच्या काय मनात आलं माहित नाही, अगस्त्य ऋषीकडे बळ स्पर्श करण्यासाठी ही गेलेली आहे। पुत्रा समवेत आपण विक्राळ करुनिया वंदन, गस्तीस छळिता जाण, तेने दारुणी शाप दिला। अकराळ विक्राळ रूप धारण केलं, पाठीमाग मागा कोणी झोपला असला तरी ती ताटिका। हो, अकराळ विक्राळ असणारं रूप धारण केलं, मोठच्या मोठं तोंड केलं महाराज। आपल्या पोरायला मी सांगितलं, एखादा बारका बारका ऋषी युट्यूब वाल्यासारखा जर असला तर म्हणले तुमचं मी तोंड मोठं करा। असे मोठे तोंड केलेलं आहे, अगस्त्य ऋषीकडे धावलेली आहे, काय करते पुढं? विक्राळ करुणी वदनासी, ते तू मज देहू आलासी, ते तू सुपुत्र राक्षसासी, विक्राळ देहासी विटक। हो, आणि मग त्या ठिकाणी असणार ऋषींनी शाप दिलेला आहे की या ठिकाणी विकराळ रूप धारण करून तू माझ्याकडे आलेली आहे ना, तुझ्या मुलांनाही सांगितलं ना तू मोठं तू तोंड असं उघडून या, मग आता काय व्हा, असंच विकराळ रूप तुमचं होईल, असा अगस्त्य ऋषीने त्या ठिकाणी शाप दिलेला आहे। ते हे अगस्त्य शाप दत्त, राक्षसी आती विरुद्ध, प्राणीगणा करी बाद, मार्ग निरोधी केला। तीच ही राक्षसी नाही रामा, तीच ताटिका नावाची जी राक्षसी नाही ना, त्या दिवसापासून 10ही दिशेला, 4च दिशेला नव्हे 10ही दिशेकडून जो कोणी प्राणी येईल ना, जो कोणी माणूस येईल ना, जो कोणी पशु पक्षी येईल ना, त्यांना खाण्याचं काम करते रामा, असं या ठिकाणी विश्वामित्र परमरामचंद्रांना सांगू लागले। जे मार्गी असे ते राक्षसी, मी मार्गी जाता नये अमासी, ऐसे अंगदा ऋषी वाक्यासी, हासे रामासी हो, या रस्त्यावर ती राक्षसी ताटिका नावाची राक्षसी राहते रामा, त्याच्यामुळे आपण त्या रस्त्याने नका बाबा जायचं, त्या रस्त्याने आपण गेलो ना तर आपल्याला त्रास होऊ शकतोय। ही फक्त विश्वामित्र परमरामचंद्रांची परीक्षा घेत होते, प्रत्येकाला परीक्षा द्यावी लागते महाराज। आपण म्हणतोय मी एवढं काम करून सुद्धा मला त्रास का व्हावा, परंतु असं नाही, जो भगवान परमात्मा ज्याच्या सत्य ना हे सगळं चालू लागलंय, याला सुद्धा परीक्षा द्यावी लागते। परमरामचंद्राला हसू आलेलं आहे, काय म्हणतात? स्त्रिया व्यक्ती ताटिका म्हणे, जे करावे पालयाने, ते तुमच्या यागी संरक्षण केवी आपण करावे। परमरामचंद्र बोलू लागले, एका स्त्रीच्या भेन आपण या रस्त्याने जायचं नाही म्हणता, आणि मग आता मला कशाला न्यायला लागला तुम्ही? यज्ञाचं रक्षण करण्यासाठी। यज्ञावर तर हजारो राक्षस त्या ठिकाणी येणार आहे, आणि मग त्यांचं रक्षण कसं करावं? एका स्त्रीला जर भेलो आपण तर मग पुढे कसं होईल, असं परमरामचंद्र बोलू लागले। अज्ञायसी स्वामीनाथा, राक्षसी वदिन मी आता, ऐसे विश्वामित्र ऐकता, उल्लसा तत्वता लिंगी। परमरामचंद्र बोलू लागले, गुरुवर्या, ती ताटिका नावाची राक्षसी ना इथं बाळूमामाच्या इथं आल्यावर झोपते ना, तिचा आपतावत करतो, तिला थांबून देत नाही म्हणले, तिचा असणार त्या ठिकाणी तू नाही झोपत, या ठिकाणी वध करतो, असं यात तुम्ही भिवू नका, असं परमरामचंद्र आपल्या गुरूंना विश्वामित्रांना बोलू लागले। तुझं पाहूया पुरुषार्थ, म्या सुचिला मार्ग भयात, तव तू नितडा रघुनाथ, रे भयात। हसू आलं, विश्वामित्रांना सुद्धा हसू आलेले रामा,
फक्त तुझा पुरुषार्थ पाहण्यासाठीच मी भीती दाखवत होतो रामा. तुझा पुरुषार्थ मला चांगला माहित आहे. असं विश्वामित्र आपल्या परशुरामचंद्राकडे बघून हसू लागलेले. इसी मारावे रघुनाथा स्त्री मारू नये शास्त्रात दुष्टदमिनी हे वाक्यव्रत इसी सर्वता मारावे. हो हे रामा, तिचा वध करा, काही हरकत नाही. स्त्री घात करू नये. स्त्री हत्येचं पातक साधं नाहीये, परंतु घात करू नये. परंतु मी सांगतो रामा, ही दुष्ट स्त्री आहे. दुष्ट स्त्री असली तर तिचा घात करायला हरकत नाही. तुम्ही म्हणता स्त्रीच नाही, पुरुष बी काही नाही. या ठिकाणी विश्वामित्राने सांगितलं, ताटिका सगळ्यांना त्रास देते, हिचा अवश्य घात करा. स्वामी करू नये गुरु अवज्ञा हे सगळं शास्त्र प्रतिज्ञा वसिष्ठ दशरथाची आज्ञा तुझे अवज्ञा न करावी. हो प्रभू रामचंद्र बोलू लागले, स्वामींची अवज्ञा करू नये. वसिष्ठ गुरु त्या ठिकाणी असणारा राजा दशरथजी, मोठ्याची अवहेलना करूच नये. मोठ्याची आज्ञाप्रमाणे असावी थोरा मोठ्यांची गुरूंची. आणि जो गुरूंची अवहेलना करतो, गुरूंची आज्ञा पाळत नाही ना, मग संसार सुखानं चालेल याची अपेक्षाच करायची नाही महाराज. इकडं एकीकडं पाप करू लागला आणि एकीकडं पुण्याचा गडा भरू लागला. बोळ पडलेल्या गागरीसारखं काम. अशी गत होते रामा, असं या ठिकाणी सांगू लागले. सकळ शास्त्रार्थ आपण गुरुचरण येती शरण गुरुची अपार महिमान अनता कोण करू शके. हो सगळ्या शास्त्रामध्ये गुरु असणार, गुरुचं वचन असणार प्रमाण आहे. गुरुची बरोबरी या ठिकाणी दुसरं कोणी करू शकत नाहीये, असं बोलू लागले. ऐसे बोलून रघुनंदन नमुनिया सद्गुरु चरण चाप सजोनिया जान सटोपे ठाण मांडी. एवढेच बोललेले आहेत. परशुरामचंद्र धनुष्यबाण हातामध्ये घेतलेला, धनुष्याला बाण असणारा लावलेला आहे. काय करू लागले? ते काळी श्रीराम स्वरूप पाहता कारासी सुटे कंप वीर्य धैर्याचा सटोप परम प्रताप युद्धाचा. महाराज या ठिकाणी भगवंताचं रूप आपल्याला का देव दिसत नाही सांगतो. आपण मंदिरात गेलो ना, पाया पडताना डोळे झाकून पाया पडतो महाराज. आपण डोळे उघडे ठेवून सुद्धा नाही. भगवंताचं जे रूप आहे, धनुष्याला बाण लावलेले परशुरामचंद्र, आणि या ठिकाणी अगदी भयानक असं रूप विश्वामित्राने पाहिलेलं आहे.